मी शिर्डीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचं अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाकडे धनंजय मुंडेंनी मात्र पाठ फिरवली। अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती समोर येते। प्रकृतीच्या कारणामुळे धनंजय मुंडे आज परळीत असतील आणि त्यामुळे धनंजय मुंडे या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीयेत। धनंजय मुंडे हे मंत्री आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत, आमदार आहेत आणि ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येते। धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याची चर्चा आता सुरू झाली। प्रकृतीचं कारण आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातल्या परळी या आपल्या मतदारसंघात असतील असं सुद्धा बोललं जातंय। मात्र ते अधिवेशनाला येणार नाहीत आणि त्यामुळे त्यांनी या अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याची चर्चा ही सध्या शिर्डीमध्ये आणि सोबतच परळीमध्ये सुद्धा सुरू झालेली आहे। असं वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते। फक्त तथ्य समोर येऊ द्या, आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही। तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूने जात आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल। पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही। आणि सामाजिक वातावरण, खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे। पूर्वीची परंपरा अशी आहे की एखाद्या केसमध्ये किंवा कशामध्ये जर न्यायालयाने त्याला कन्व्हिक्ट केलं, न्यायालयाने दोषी ठरवलं तर त्याच्यामध्ये राजीनामा दिला जातो। नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेच दोषी होतो असं नाही। तर धनंजय मुंडेंच्या बाबतीत आरोप होत आहेत, ते सिद्ध झाले तर मग नंतरचा प्रश्न। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत शिर्डीतून जोडले गेलेले आहेत। प्रशांत, या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाही, त्या अनुषंगाने शिर्डीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय चर्चा ऐकू येते? एकंदरीतच बघितलं तर आज धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाही याच्याकडे सगळ्यांचे लक्ष होतं। सर्वसामान्य व्यक्तींबरोबर राजकीय जे पदाधिकारी आहे त्यांचंही लक्ष होतं। मात्र आता जे आहे धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नसल्याचं कळतं आहे। त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे की त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहणार नाही आहे। एकंदरीतच बघितलं तर धनंजय मुंडेंवर गेल्या अनेक दिवसापासून जे आरोप होत आहे त्याची पाठराखण जी आहे किंवा त्यांची बाजू जी आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी करताना दिसून येत आहे। आजही प्रफुल्ल पटेल यांनीही तसं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर पक्ष जो आहे तो धनंजय मुंडेंच्या पाठीमागे उभं राहिल्याचं दिसून येत आहे। केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेणं योग्य नसल्याचं आता राष्ट्रवादीकडून स्पष्ट केल्याचं दिसून येत आहे। बरं, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।